इगतपुरी शहरातून जल्लोषात निघाली अक्षत कलश शोभायात्रा। जानेवारी रोजी अयोध्ये येथे श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे। त्यानिमित्त इगतपुरी शहरात अक्षत कलश शोभायात्रा काढण्यात आली। या अक्षत कलशाची विधिवत पूजा करण्यात आली। 3 लकडी येथून कलश शोभायात्रेला सुरुवात झाली। आग्रा रोड, नगरपालिका रोड, पटेल चौक, नवा बाजार, महाराज चौक, मेन रोड या भागातून शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेमध्ये हजारो संख्येत भाविकांनी सहभाग नोंदविला। न भूतो न भविष्यती अशी ही शोभायात्रा निघाली। महिलांनी डोक्यावर कलश घेतले होते, तर प्रभू श्रीरामांची भव्य मूर्ती आणि रथावर श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमानाच्या वेश परिधान केलेले चिमुकले अनेकांचे लक्ष वेधून घेत होते। अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी करून फटाक्यांच्या आतिषबाजीत अक्षत कलश यात्रेचे स्वागत केले जात होते। जय श्रीराम नामाच्या घोषणा, भगवे झेंडे यामुळे शहरातील वातावरण चैतन्यमय झाले होते। यावेळी इगतपुरी पोलिसांच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी इगतपुरी प्रतिनिधी भागीरथ हतकरी, इगतपुरी।